मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवारांनी पोलीस तपास करतायत म्हणूनच सगळं बाहेर येतंय असं म्हणून पोलिसांची पाठराखण केली। तर तिकडे फडणवीसांनी देखील पुणे पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याचं विधान केलेलं आहे। जी काही घटना आहे ती अतिशय गंभीर आहे आणि पोलिसांनी योग्य प्रकारे इन्व्हेस्टिगेशन केल्यामुळेच आणि जे काही सीडीआर वगैरे काढले त्यातनं लक्षात आलं की याच्यामध्ये गडबड आहे आणि म्हणून त्याचे धागेदोरे हे मुळापर्यंत जाऊन काढल्यानंतर लक्षात आलं की हा जो काही मुलगा होता जो आरोपित आहे त्याचे जे रक्ताचे नमुने आहेत ते रिप्लेस करून दुसरे नमुने घेण्यात आले होते, परंतु त्याचे दुसरे नमुने पोलिसांजवळ असल्यामुळे लगेच त्याचा पर्दाफाश करण्यात आला आणि यामध्ये जे डॉक्टर त्याच्यात इन्व्हॉल्व होते त्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे। त्यामुळे हे जे काही प्रकरण आहे याच्या पूर्ण मुळाशी आणि तळाशी गेल्याशिवाय पोलीस विभाग थांबणार नाही। या संदर्भामध्ये जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी घटना आहे। कुठल्याच बाबतीमध्ये कुणाच्याती घडू नये तशा प्रकारची घडली। निष्पाप मुलं तरुण इंजिनियर त्याच्यातनं स्वतःचा जीव गमावलेला आहे आणि त्या संदर्भातली चौकशी झाली पाहिजे। सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसतंय त्याची गाडी मागणं जोरात चाललेली, ती गाडी धडकलेली आहे, ती मुलं तिथं पडलेली अशा हे सगळं दिसतंय। त्याच्याहून आता बरंच टेक्नॉलॉजी नवी झालेली आहे, त्याच्यातनं सगळं तपास चालू आहे। म्हणूनच तपासातच जे कोणी पोलीस ऑफिसर जिम्मेवार होते त्यांच्यावर पहिली ॲक्शन घेतली गेली। त्याच्यानंतर ब्लडच्या संदर्भात डॉक्टर काहीतरी जिम्मेवार आहेत असं मी प्रेसमध्ये त्या ठिकाणी ऐकलं आहे। आम्ही सांगताना एवढं सांगितलं त्या केसमध्ये एकंदरीत जे कोणी जबाबदार असतील कुणी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे।